आता मी तुम्हाला दाखवतो आहे की लॅपटॉपला आपल्याला कशा प्रकारे डाउनलोड करायचं। समजा आता ही लिंक आहे, हे बघा ही जी लिंक आहे ज्या ठिकाणी दिलेली, ही लिंक तुम्हाला या प्रकारे कॉपी करून घ्यायची आहे। ठीक आहे, लिंक कॉपी केली, ही कॉम्प्युटरची लिंक आहे, ही कॉपी केली। कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला गुगलच्या क्रोमला जायचं आहे। ठीक आहे, गुगलच्या क्रोमला तुम्ही आलेले आहात। आता गुगल क्रोमला आल्याच्या नंतर काय करायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी बघा सर्च बार असतो। ठीक आहे, या सर्च बार मध्ये तुम्हाला एक असं दाबून धरायचं आहे आणि इथे ही जी लिंक आहे ती पेस्ट करायची। ठीक आहे, पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे एंटर दाबायचं आहे। एंटर दाबल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ऑटोमॅटिकली हा जो काही ऍप आहे तो तुमच्या लॅपटॉप मध्ये, कम्प्युटर मध्ये डाउनलोड होत आहे। ठीक आहे, याला आपल्याला आरामात डाउनलोड होऊन द्यायचं। फार मोठी ती काही लिंक नाहीये, अगदी 63 MB ची ती लिंक आहे जी की लॅपटॉप किंवा कम्प्युटर मध्ये चालते। आता बघा ही जी आहे लिंक या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे। आता ही डाउनलोड झालेली जी लिंक आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आपल्या लॅपटॉप मध्ये किंवा कम्प्युटर मध्ये ही जे सेटअप आहे त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। हे बघा, त्याला आपण या ठिकाणी इन्स्टॉल करण्याचे आदेश दिलेले आहे। हे बघा, इन्स्टॉल करण्याचे आदेश दिल्यानंतर अशा प्रकारची विंडो येईल। इथे तुम्हाला डोंट रन म्हणून सांगते, परंतु तसंच करायचं नाही आपल्याला। हे बघा, इथे मोर इन्फो दाखवलेले आहे, मोर इन्फोवर क्लिक करा। इथे रन एनीवे वर तुम्ही या ठिकाणी एकदा क्लिक करून द्या। रन एनीवे वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे जी काही सेटअप आहे तो सेटअप या ठिकाणी इन्स्टॉल होऊन जाणार आहे। अगदी 1 मिनिट लागेल त्याला। 1 मिनिट झालं की हे इन्स्टॉल झालं। इन्स्टॉल झाल्यानंतर इथे आपल्याला त्याला रन म्हणून आदेश देऊन टाकायचा आहे। हा रन म्हणून आदेश दिला की अशा प्रकारे जे आहे हे जे काही ऍप आहे ते आपल्या लॅपटॉप मध्ये, कम्प्युटर मध्ये इन्स्टॉल झालेलं आहे। आता इन्स्टॉल झाल्यानंतर सेम टू सेम अशा प्रकारची विंडो तुमच्या कम्प्युटरला येणार आहे।